वरील मालिकेत कुत्रा, मांजर, गाय, घोडा, हत्ती या प्राण्यांना अनुक्रमे क, म, ग, घ, ह या वर्णाक्षरांनी दर्शविले आहे, तर प्रत्येक प्राण्यानंतर पुढील 5व्या स्थानावर तोच प्राणी आहे असे किती वेळा झालेले आहे? घ यानंतर घ हा प्राणी 5व्या क्रमांकावर आहे. ग यानंतर ग हा प्राणी 5व्या क्रमांकावर आहे. ह नंतर ह हा प्राणी 5व्या क्रमांकावर आहे. नंतर घ नंतर ग हा प्राणी 5व्या क्रमांकावर आहे. नंतर म हा प्राणी 5व्या क्रमांकावर आहे आणि यानंतर नंतर म हा प्राणी 5व्या क्रमांकावर आहे. असे एकूण 6 वेळा आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक अचूक उत्तर असेल. माहेराची प्रेमळ माती, त्या मातीतून पिकते प्रीती, कणसावरची माणिक मोती, तिथे भिरभिरे स्मृती पाखरू. वरील ओळीमध्ये र, म आणि त ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत? र, म आणि त ही अक्षरे किती वेळा आलेली आहेत या आपल्याला असं विचारलेलं आहे. र या अक्षरांचा आपण विचार करूया. र या एक ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर र हे अक्षर या ठिकाणी 2 वेळेला आलेलं आहे. तर र हे 3 वेळेला, 4 वेळेला आणि 5 वेळेला, म्हणजे र हे अक्षर 5 वेळा आलेलं आहे. म हे अक्षर 1 वेळा आलेलं आहे, 2 वेळेला, या ठिकाणी 3ऱ्या वेळेला आलेलं आहे, हे 4था, 5वा आणि या ठिकाणी 6वा, म्हणजे म हे अक्षर या ठिकाणी 6 वेळा आलेलं आहे. त हे अक्षर या ठिकाणी 1 वेळेला आलेलं आहे, 2 वेळेला, या ठिकाणी 3 वेळेला आलेलं आहे, 4, 5 वेळेला, 6 वेळेला आहे, 7 वेळेला आलेलं आहे आणि पिकते या ठिकाणी 8 वेळेला, म्हणजे त हे अक्षर या ठिकाणी 8 वेळेला आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. रा, यो, श, द, दु, क, ग या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल? अर्थपूर्ण जो शब्द असणार आहे तो असणार आहे दुग्ध शर्करा योग. दुग्ध शर्करा योग. दुग्ध शर्करा योग हा अर्थपूर्ण शब्द आहे. या शब्दातील जे मधलं अक्षर असणार आहे हे मधले अक्षर असणार आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर, मधल्या अक्षराच्या उजवीकडील पहिलं अक्षर रा, दुसरा अक्षर यो आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा या ओळीतील उद्गार चिन्हांपासून 6व्या शब्दाच्या उजवीकडील तिसरा शब्द कोणता? उद्गाराच्या चिन्हापासून हा पहिला शब्द आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि 6वा शब्द जो आहे तो वसा आहे. या चिन्हाच्या उजवीकडे आपल्याला पहिला शब्द, दुसरा शब्द आणि तिसरा शब्द पाहिजे, म्हणजेच हा या शब्दाच्या उजवीकडील तिसरा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. या ओळीमध्ये किती अक्षरे आकारांत आलेली आहेत हे विचारलेले. या ठिकाणी 1, 2 आकारांत, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, म्हणजे असे एकूण 11 वेळा आकारांत अक्षरे आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. वर्गात गटकार्य करताना गटप्रमुखाने काही सूचनासाठी अक्षरे वापरली, जसे ल म्हटले की वाचा, म म्हटले की लिहा, व म्हटले की मनन करा. याप्रमाणे सूचना दिल्यास मनन करण्याची सूचना किती वेळा दिली गेली असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी व हे अक्षर किती वेळा आलेलं आपल्याला काउंट करायचं आहे. 1 वेळेला आहे, 2, 3, 4 आणि 5, म्हणजेच मनन करण्याची जी सूचना आहे ती आपल्याला 5 वेळा दिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. तसंच्या तसं गाण्यासाठी मला जवळजवळ 8 दिवस लागले या वाक्यात किती अकारांत अक्षरे आहेत असे विचारलेले. अकारांत अक्षरे या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13,
14 आणि 15 असे एकूण 15 अकारांत अक्षरे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. परस्परावलंबन या शब्दातील उजवीकडील चौथ्या अक्षराच्या डावीकडील तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? या ठिकाणी परस्परावलंबन या शब्दाकडे पाहूया आपण. उजवीकडून आपल्याला चौथं अक्षर पाहिजे. या ठिकाणी हे पहिलं अक्षर असेल, दुसरं अक्षर असेल, तिसरं आणि हे चौथं अक्षर आहे. या चौथ्या अक्षराच्या डावीकडील तिसऱ्या अक्षराच्या चौथ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर जे असणार आहे हे पहिलं अक्षर असणार आहे, दुसरं अक्षर असणार आहे आणि हे तिसरं अक्षर असणार आहे. आणि या तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर विचारलेलं आहे. हे पहिलं अक्षर असेल, हे दुसरं अक्षर असेल. म्हणून रा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. जर क बरोबर 1, ख बरोबर 3, ग बरोबर 5, घ बरोबर 7, न बरोबर 9 याप्रमाणे वर्णमालेतील अक्षरांना दर्शवल्यास पण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संख्येने दर्शवता येईल? आता यानंतर पुढचे आपण वर्णाक्षरे लिहून घेऊयात. च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प. अक्षरांचा क्रमांक देऊयात. हा 11 असेल, हा 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, फ 43 याप्रमाणे अक्षरांनी क्रमांक असतील. या ठिकाणी आपल्याला पण या शब्दासाठी क्रमांक विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल प साठी जो क्रमांक आहे तो आहे 41 आणि न साठी जो क्रमांक आहे तो आहे 29. म्हणजेच पण हा शब्द आपण 4, 1, 2, 9 अशा प्रकारे दर्शवू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. शिवपूर्वकालीन या शब्दातील उजवीकडून दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? या ठिकाणी शिवपूर्वकालीन आपण हा शब्द परत लिहून घेऊयात. शिव, पू, व, का, ली आणि न. शिवपूर्वकालीन या शब्दामध्ये उजवीकडून आपण सर्वप्रथम काउंट करणार आहोत. उजवीकडून दुसरे अक्षर जे आहे हे ली असणार आहे. या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर, या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर जे असणार आहे पहिले अक्षर, दुसरे अक्षर, तिसरे अक्षर आणि चौथे अक्षर जे असणार आहे ते व असणार आहे. आणि व अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर आपल्याला विचारले आहे. हे पहिलं अक्षर आहे, दुसरे अक्षर आहे आणि हे तिसरे अक्षर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर जे असणार आहे ते का असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.